मैदान क्रमांक 1 वर 89 धावसंख्येचा टार्गेट आहे मैदान शिरगाव या क्रमांक- संघासमोर. मैदान क्रमांक 2 वर होणारा पुढील सामना माहीम अ आणि चिंचणी. तरी कृपया माहीम अ संघाचा कर्णधार आणि चिंचणी संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षापाशी संपर्क साधायचा आहे. माहीम अ संघाचे कर्णधार आणि चिंचणी संघाचे कर्णधार लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा आहे. मनीष राऊत. मैदान क्रमांक 1 वर पंच म्हणून राम सर आणि माजिद सर त्या ठिकाणी आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपला रोल अदा करण्याकरता. टार्गेट आहे शिरगाव संघाला 89 या धावसंख्येचं. यस सर. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचा, खेळाडूंचा आणि आमच्या प्रेक्षक राजांचा आम्ही पुन्हा एकदा VPL 2026 मध्ये चिमाच्या अप्पा क्रीडांगणावर सरचं स्वागत करतोय. शिरगाव संघाला 89 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय आणि शिरगाव संघाचे 2 बॅटर आपण बघतायत, प्रतीक आणि रोहिश. पहिलाच बॉल फ्लाइट जास्त दिली होती, फिरकी पट्टू नये आणि ह्याच बरोबर चांगला टॅकल, चांगला बॅटल, वॉट स्ट्रोक, चांगलं तंत्रशुद्धता बघायला मिळाली आणि 4 धाव प्राप्त केल्यात या बॅटरने. 4 रन्स. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगलं शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. धावसंख्या 4 ने सुरुवात झाली डावाची. शिरगाव संघाला 89 धावसंख्येचे टार्गेट आहे. प्रतीक इज ऑन स्ट्राईक. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज किरण चुरी. खराब बॉल होता आणि योग्य तो समाचार घेतला गेला. फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलं. सीमा रेषे पार. मितील धावा 4. BPL चौकार. लेग स्टंपच्या दिशेने हा मारा होता आणि अगदी योग्य ओळखलं बॅटरने. चांगली सुरुवात करतायत प्रतीक हे बॅटर. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार. लोअर फुल टॉस बॉल, बॅकलिपचा वापर केलाय, संतुलन व्यवस्थित बनवलं आणि ह्या चेंडूला मिड ऑफ मध्ये खेळून काढलं. एकदा मिळाली. धावसंख्या 9. स्कोर इज 9. 89 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मैदान क्रमांक 2 वर पंच म्हणून दीपक कोतवाल आणि खालिद शेख सरांना आपण बघतायत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनेक वर्षांपासून लेदर क्रिकेटच्या मोठमोठ्या मॅचेस मध्ये ते पंच म्हणून चांगलं काम करतायत. मैदान क्रमांक 2 वर माहीम अ विरुद्ध चिंचणी. पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की दोन्ही संघाचे कर्णधार कुठेही असतील तर त्यांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षापाशी यायचं आहे. माहीम अ वर्सेस चिंचणी. माहीम अ संघाचा कर्णधार आणि चिंचणी संघाचा कर्णधार कृपया आपण समालोचन कक्षापाशी येऊन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे, ही नम्र विनंती. धन्यवाद. लोअर फुल टॉस बॉल बॅकवर्ड फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये शतरक्षक होत. एकदा मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या बिनबाद 10. एका बाजूला डाव्या बाजूला आपण बघतायत मॅनेजमेंट, BPL ची मॅनेजमेंट कमिटी, सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार पुरस्कृत ही क्रिकेटची स्पर्धा आहे. मॅनेजमेंट म्हणजे खाऊ नये. भरपूर काही गोष्टी आल्यात, कारण आयोजन करताना सकाळी लवकर उपस्थिती दर्शवावी लागते आणि जाता जाता तुम्ही सर्वजण निघून जातायत. शेवटपर्यंत या ठिकाणी राहतोय तो फक्त आणि फक्त आयोजक
आणि इथे चांगली भूमिका आपल्या या सर्व आयोजकांची, चांगलं वक्तृत्व सुद्धा प्रत्येकाचं पाहायला मिळतोय. मिळून मिसळून सर्वजण एकत्रित राहत आहेत. हे वैशिष्ट्य राहिलंय वाढवं प्रीमियर लीगचं. वळूया आपण मॅचच्या दिशेने. पहिले षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 10 बिनबाद 10. चांगली सुरुवात. तारापूर संघाने पहिल्या षटकामध्ये 5 धावा बनवल्या होत्या. या उलट 5 अधिक धावा शिरगाव संघाने या पहिल्या षटकात बनवल्यात. 10 वर एकही गडी बाद नाही शिरगाव टीमचा. प्रत्युष पाटील गोलंदाजी मार्गावर आलाय. प्रत्युष पाटीलने मागच्या पहिल्या डावामध्ये सलग 2 षटकार ठोकले होते. त्याच्यानंतर त्याचा संयम सुटला आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला होता प्रत्युष पाटील या बॅटरचा. स्कोर इज 10. शिरगाव संघाला अजूनही 79 धावांची आवश्यकता आहे 9 षटकात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा त्याने बनवल्यात. प्रत्युष पाटील गोलंदाजी मार्गावर आणि स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे. रोहित चौधरी इज ऑन स्ट्राइक. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला लेट कटचा फटका. स्कोअर इज थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्या आहेत त्या 11 धाबा. रोहित चौधरी स्ट्राईक रोटेट करतायत आणि आता स्ट्राईक इनकडे प्रतीक. डावखुऱ्या आणि उजव्या हाताच्या बॅटरने ह्या डावाची सुरुवात केलाय आणि कदाचित हा एक प्लस पॉइंट राहू शकतो शिरगाव संघाचा. प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्याकरता अशा प्रकारचे बॅटिंग लाईनअप उतरवलंय जेणेकरून फिल्डिंग करताना सुद्धा थोडासा त्रस्तपणा जाणवू शकतोय तारापूर या टीमला. फिल्डिंग मध्ये बदलाव करतायत. 9 षटकांमध्ये करता तुम्हाला 45 मिनिटं दिलेत. हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर नव्हतं तरी सुद्धा एक धाव मिळाली प्रतीक या बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धावा झाल्या आहेत त्या बिनबाद 12 धाबा. 12 विदाउट लॉस. शिरगाव संघाची स्थिती सध्या तरी चांगली आहे कारण जमेची बाजू अशी की पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा धावा आल्यात. दबाव कोणताही दिसला नाही. इथे या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकात सुद्धा चांगला खेळ त्यांचा राहिलाय. ओहो व्हॉट अ कॅच. गलीच्या दिशेने काहीच होतं. क्षेत्ररक्षकाच्या भेटीला हा चेंडू पाठवलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. 1 गडी बाद. धाव संख्या 12. विकेट डाऊन गॉन. बघा मगाशी सुद्धा मी सांगितलेलं जे चालणं आणि लहराते होय बलखाते होय आमचे डीजे कल्पेश हात जरी केला तरी आम्हाला मानसिक समाधान. धन्यवाद डीजे. रोहित बाद झाल्यानंतर आता नवीन बॅटर खेळण्या करता येत आहेत. अभिष पाटील न्यू बॅटर अभिष आलेत. पिवळ्या रंगाची कॅप त्यांच्या डोक्यावर. सध्या फिरकीपट्टूंनाच आमंत्रण दिलंय या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर चांगला बॅकलिपचा वापर केलाय. स्कोरीज थर्डमॅन क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहेत. अभिषने आपलं अकाउंट ओपन केलं. हे षटक प्रगतीपथावर आहे दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये सफलता गोलंदाजाची राहिली. प्रत्युष पाटीलने धावा सुद्धा चांगल्या बनवल्या होत्या आणि आता विकेट सुद्धा मिळवून दिल्या.
डाऊन द लेग. डावीशी सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळाली. धाव संख्या झाली आहे एक गडी बाद 14 धावा. 14 फॉर 1. एक बाद 14. एक गडी बाद 14 धावा. विकेट आल्यानंतर दबाव येऊ शकतोय. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहेत प्रतीक. एका पायावर वजन देत ह्या चेंडूला उडवलं होतं. 38 सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक तैनात होते. बघितलं आपण. एक 2 धावा पळून पूर्ण केल्या. जवळून या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत ते 16 धाबा. प्रत्येक चेंडू मागे आता धाबा येत आहेत. कधी कधी कंट्रोल तुमचा फार महत्वाचा असतो. चौकार षटकार आल्यानंतर पुन्हा षटकार खेळण्याचा प्रयत्न होत असतोय आणि अशातच संयम हा तुमचा निघून जातोय. हॅलो हॅलो बघितला आत वळणारा बॉल होता. सुपर कोर क्षेत्रामध्ये चेंडूला खोळून काढलं. एक धाव मिळाली. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 17 धावा. पुन्हा वळूया आपण आयोजकांच्या दिशेने. हॅलो मैदान क्रमांक 2 वर पुढील होणारा सामना माहीम अ विरुद्ध चिंचणी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्याकरता यायचं आहे. माहीम अ चिंचणी संघाचा कर्णधार आलेला आहे. माहीम अ संघाचा कर्णधार आफ्टर 2 ओव्हर 17 फॉर 1. एक गडी बाद 17 धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि आता तिसरा षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज किरण थांबवेल का रन. 17 धाबा. चांगली बॅटिंग आहे. अपील जोरदार केली परंतु पंच दाखवत आहेत की बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. त्यामुळेच डावकुऱ्या हाताच्या बॅटरला एक धाव मिळाली. एक गडी बाद. धावसंख्या धावफळकर 18. अभिष पाटील आणि दुसऱ्या बाजूला बॅटर आहे प्रतीक हॅलो वर्तक. चिंचणी संघ आणि माहीम या दोन्ही संघामध्ये टॉस होत आहे. मनगटाची मदत घेतली. चेंडूला ऑन साईडला मिडॉन मध्ये वळवलं. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 पुढे गेली आणि धावा झाल्या आहेत त्या 18 19. 19 फॉर 1. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 19 धाबा. अभिष पाटील 2 वर सध्या खेळत आहेत आणि 8 मध्ये 14 धावा बनवलेत प्रतीक वर्तक या बॅटरने. स्लोवर 1. इम्पॅक्ट इन लाईन. आत वळणारा चेंडू होता. अपील केलंय. पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलंय. चिंचणी संघाने बॅटिंग करणाऱ्या टॉस टीमला जिंकलेला आहे. लागलाय मोठा धक्का. आपला निर्णय त्वरित कळवावा.
वसई विरार ते डहाणू एकच जिद्द पेटली, 13 वर्षांची परंपरा स्वप्नांनी रंगली. एकच आवाज घुमतोय मैदानाच्या छातीतून, पंचांचा मैदानाच्या आतून चौकारांचा इशारा येतोय. धावसंख्या 4ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत. तेवेज धाबा. दोन्ही टीमने लक्षात घ्या, जरी सामना बरोबरी सुटला तरी कंपल्सरी चेसिंग असेल. म्हणजेच लक्षात घ्या, कंपल्सरी चेसिंग आहे. फायदा पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवणाऱ्या टीमला होऊ शकतोय. कंपल्सरी चेसिंगची नियमावली आहे या स्पर्धेमध्ये आता या वेळेला. काल वॅगनार कारची एक चावी हरवलेली आहे. त्याला लोकमान्याचं किचन आहे. वॅगनारची एक चावी हरवलेली आहे. कुणाला मिळाली असेल वॅगनार कारची चावी तर कृपया आपल्याला एक सुंदर असं बक्षीस देण्यात येईल त्याच्या बदल्यात. परंतु आपली चावी जी आहे ती लवकरात लवकर समालोचन कक्षापाशी आणून द्यायची आहे. वॅगनारची चावी हरवलेली आहे. 24 वर 2 होते आणि इथे सुद्धा बराच वेळ चेंडू हवेत होता. धावसंख्या 2 ने पुढे जाताना दिसेल. 2 धावा तर मिळत आहेत. तिसरे धाबे करता बॅटर पलटत आहेत. पाहता पाहता या 3 धाबा पळून पूर्ण होत आहेत. आफ्टर 3 ओव्हर 27 फॉर 2. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 27 धाबा 2 गडी बाद. प्रत्युत्तरादाखल शिरगाव संघाची धावसंख्या म्हणजेच आता 89 टार्गेट जे आहे त्याचा पाठलाग योग्य पद्धतीने होतोय. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. वसई विरार ते डहाणू एकच जिद्द पेटली, 13 वर्षांची परंपरा स्वप्नांनी रंगली. एकच आवाज घुमतोय मैदानाच्या छातीतून, वाडवळ प्रीमियर लीग आपली ओळख बनली. वाडवळ प्रीमियर लीग, वाडवळ समाजाची शान. डे 1 मध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. विकी साबे या गोलंदाजाची 4 विकेट्स मिळवले होते एका मॅच मध्ये आणि त्याच्यावर आता जबाबदारी येऊन ठेपलंय. विकेट पाहिजेत. 2 गडी बाद 27 धाबा. विकेट मिळाल्या 2. धाबा रोखण्याचं नाव घेत नाही. 9च्या सरासरीने 27 धाबा झालेत. म्हणजेच अजून या मॅचला जिंकण्याकरता 62 धाबांची आवश्यकता आहे. 62 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. ओहो, विकी 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 साबे आल्या आल्या पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू म्हणून देतोय. गॉन. VPL विकेट. प्रीमियर लीग, वाडवळ समाजाची शान. वाडवळ प्रीमियर लीग, जिद्द ताकद अभिमान, 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग, वाडवळ समाजाची शान. वाडवळ प्रीमियर लीग, जिद्द ताकद. मी म्हटलं होतं की विकी साबे पहिल्या डे 1 मध्ये चांगला परफॉर्मन्स देणारा गोलंदाज ठरलाय. आता सुद्धा इथे आल्या आल्या थोडस आत वळणारा चेंडू त्याचा आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या उजव्या हाताच्या बॅटरच्या. प्रभावित स्वरूपात परतलेत बॅटर त्या ठिकाणी परतताना दिसलेत.
आता नवीन बॅटर दीप आलाय. अभिष पाटील हा बॅटर आउट झालाय. 5 धावांचं योगदान त्याचं बघायला मिळालं. 3 गडी बाद 27. चौथं षटक सुरू आहे. न्यू बॅटर इन मिस्टर दीप. ओ, असं वाटलं की हा कॅच आहे. चांगला एफर्ट. प्रत्येक खेळाडूने 100% योगदान दिलंच पाहिजे. खूप सुंदररित्या फिल्डिंग आपल्याला दिसली या खेळाडूची. धावसंख्या 27. 3 गडी बाद शिरगाव या संघाची. फॉरवर्ड डिफेन्स केला जातोय ऑन साइडला. मनगटाची थोडीशी हलकीशी मदत एकदा मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 3 गडी बाद 28. 28 धाबा. करूया मरो अशी ही लढत आहे. लढावंच लागेल. आणि ह्या करता कंट्रोल गोलंदाजी हवी आहे. फलंदाजी सुद्धा चांगली पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा कंट्रोल पाहिजे. अशक्य असं काहीच नाही क्रिकेटमध्ये. कधीही केव्हाही काही घडू शकतं. असा खेळ म्हणजेच क्रिकेट. सरळ बॅटने ऑन दी अप. ओहो, जेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. 2 धाबा मिळतील बॅटरला. धाव संख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या 3 गडी बाद 30. सहज सोपा जेल सुटला गेलाय. आणि ज्या ज्या वेळेस जेल सुटलेत ना तेव्हा तेव्हा इतिहास घडलाय. आपण 2007चा विश्वकप बघितला. जेल किती महत्वाचे आहेत. ओहो, आता पुन्हा ऑन साइडला खेळून काढला. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. दोन्ही बॅटर आता जम धरण्याचं काम करत आहेत. 3 गडी बाद धावसंख्या धावफलकावर 31. चौथं षटक प्रगती पथावर. चौथ्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेत. 5 चेंडू टाकून झालेत. राम सर आणि माजिद सर त्या ठिकाणी आहेत. ओरपिच बॉल ऑन साइडला गुडघ्यावर थोडासा बॅलन्स केला आणि खाऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं होतं. एकच धाव मिळाली. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना प्रत्युत्तर देत असताना शिरगाव संघाची धावसंख्या 3 गडी बाद 32 धावा. 32 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4. वाडवळ प्रीमियर लीग सोमवंशी क्षत्रिय समाज स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजित लेदर क्रिकेट टूर्नामेंट सलग आजचा 3रा दिवस. बघूया गोलंदाज कोण आहेत. मैदान क्रमांक 2 वरती आता पुढील सामना माहीम गौरव versus बार चिंचणी. के साहब है. चिंचणीने नाणेफेकीचा कौल जिंकला गौरव होता. वर्तक. चिंचणीचे कर्णधार आपला निर्णय अजूनही आपण 36 कळवलेला मध्ये नाहीये. 57 पाहिजे. बॉलिंग चिंचणी संघाने क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. चांगला मैदान टॅकल क्रमांक 2 वर पाहायला पुढील मिळेल. हे होणारा आपल्याला सामना. थोडासा कट केलं होतं. शॉर्ट थर्ड पॅन क्षेत्रामध्ये एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर झाली आहे 3 गडी बाद 33. 3 फॉर 3.
333 चा आकडा जर आला ना तर आपल्याला युनिव्हर्सल बॉस क्रिस गेल याची आठवण आल्यापासून राहत नाही. आपटलं होतं चेंडूला, स्क्वेअर ऑफ द विकेट कायचं होतं आलेल्या बॅटरला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू जितके जातील तितका दबाव वाढू शकतोय आणि अधूनमधून विकेट सुद्धा मिळायला पाहिजे. 3 गडी बाद 33 आलेल्या संकटांना तोंड देण्याकरता तयारी दर्शवली जाते बॅटिंग करणाऱ्या टीमद्वारे. लोअर फुल टॉस बॉल. मनगटाची मदत घेतली, ऑन ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. एकच धाव. धावा झाल्या आहेत त्या 3 गडी बाद 34 धावा. बऱ्याचशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत, बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॉर्निंग क्रिकेट क्लबद्वारे सुद्धा 2 व 3 मे रोजी याच मैदानावर आपण एक आणखीन मोठी स्पर्धा बघणार आहोत. खूप चांगलं छान आयोजन असतं. मॅनेजमेंट कमिटी आपल्याला पाहायला मिळतं. डाव्या बाजूला भरपूर सदस्य आहेत मॉर्निंग क्रिकेट क्लबचे. ओ इनक्रेडिबल, अविश्वसनीय स्ट्रोक. फॉरवर्ड पॉइंट रिझन मध्ये वेगाने चेंडू प्रस्थान करतोय. खबर क्षेत्राच्या दिशेने हलकासा वळताना मिळतील धावा 4. चौकार 38 वर 3. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान. अधून मधून मोठे फटके यायलाच पाहिजे. 38 धावा 3 गडी बाद. टार्गेट आहे 89 या धावसंख्येचं. सर्व काही आता व्यवस्थित घडतंय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आणि स्ट्रायकिंग कडे आहे बॅटर दीप चौधरी. बघूया काय घडलंय. बॅकवर्ड शॉटलेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेले आणि धावा झाले त्या 40 धावा. दीप चौधरी आलाय. वजनदार आहे, हट्टाखट्टा आहे आणि त्याचा बॅटिंग टान्स बघितला तर आंतरराष्ट्रीय खेळाडू मॅथ्यू हेडन याची आठवण येतं. धावसंख्या 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कंपल्सरी चेसिंग आहे म्हणजेच 89 धावा बनवाव्याच लागतील. ओ राईस, थोडस वळण मिळतं या चेंडूला. गुड बॉलिंग. दीप चौधरी 5 मध्ये 7 वर खेळतायत. दुसऱ्या बाजूला हर्षल हा सुद्धा चांगलं बॅटिंग करतोय. 7 मध्ये 9 धावा त्याने बनवल्यात. स्कोर इज 40 फॉर 3. 40 धावा 3 गडी बाद. बघितलं फुलफिश बॉल होता. कव्हर शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला. 1 धाव मिळाली. षटक क्रमांक 5 ची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 89 धावसंख्येचा पाठलाग करत असताना शिरगाव संघाची धावसंख्या 3 गडी बाद 41 41 आफ्टर 5. 5 षटकांमध्ये 41 धावा झालेत. आता 5 षटकांमध्ये बनवायच्या आहेत 48 धावांची आवश्यकता. उर्वरित 5 षटकांमध्ये मैदान क्रमांक 1 वर या 48 धावा पूर्ण होतील की नाही शंका आशंका मनामध्ये निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्यासाठी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा चिमाजी आप्पा क्रीडांगणावर सुरू असलेला लेदर क्रिकेटचा रणसंग्राम VPL 2026. वसई विरार ते डहाणू एकच जिद्द पेटली. 13 वर्षांची परंपरा स्वप्नांनी रंगली. एकच आवाज घुमतोय मैदानाच्या छातीतून. वाडवळ प्रीमियर लीग आपली ओळख बनली. वाडवळ प्रीमियर लीग वाडवळ समाजाची. म्हणूनच जो समाज खेळाडूंना देतोय पाठबळ तो समाज आहे वाडवळ. वाडवळ प्रीमियर लीग 2026 मध्ये पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं सहर्ष असं स्वागत करतोय चिमाजी आप्पा या क्रीडांगणावर. प्रेक्षक म्हणजेच आमच्या स्पर्धेचे रक्षक. प्रेक्षकांची जितकी जास्त गर्दी तितकीच
त्या स्पर्धेला प्रसिद्ध मिळत असतं. विकी साबेकडून मोठी अपेक्षा असेल, कारण तो विकेट टेकर गोलंदाज नेहमीच राहिलाय. कॅचेस किती इम्पॉर्टंट असतात, महत्वाच्या असतात. विकी साबेच्या एका चेंडूवर झेल सुद्धा सुटला गेलाय. स्कोर इज 42 फॉर 3. 42 वर 3. लेफ्ट आर्मचा मारा, हाईट इज अ फॅक्टर. थोडासा उसळीत जास्त घेणारा चेंडू होता. अपील केली होती, परंतु पंचाने दर्शवलंय की थोडासा उसळी घेऊन वर निघणारा चेंडू होता. त्यामुळेच इथे धाव काय मिळत नाही. 3 गडे बाद 42 धाबा. 5.2 बॉलची समाप्ती. नितीश आमचे डिजिटल स्कोअर अपडेटर आहेत, चांगला अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. डीबीएन लाईव्हची संपूर्ण टीम SK CC या युट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपण करतोय. ओव्हरपिच बॉल इन दी एअर. चेंडू हवेत होता, पॉइंटच्या दिशेने टिपलाय झेल, संपलाय. बॅटर दीप याचा खेळ. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या धावफळकावर जर आपण बघितली तर ती 42 आहे. 42 फॉर 4. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला. त्या नटीनं मारली मिठी मला. त्या नटीनं मारली मिठी. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं त्या नटीनं मारली मिठी मला. त्या नटीनं मारली Thank मिठी. you. त्या नटीनं मारली मिठी मला. वाडवळ समाज म्हटला तर उद्योगधंद्यांमध्ये चांगली या ठिकाणी त्यांचे घोडदौड असतं. बिल्डिंग लाईन मध्ये सुद्धा त्यांचे बरेचसे ज्या व्यक्ती आहेत त्यांनी यशाचं शिखर गाठलंय. स्नेहा बिल्डर्स चे प्रोप्रायटर दयानंदजी पाटील, दयानाना, आणि त्यांचे सुपुत्र हार्दिक पाटील हे सुद्धा भरपूर मेहनत आणि मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठताना दिसत आहेत. स्पॉन्सरशिप सुद्धा मिळालंय BPL ला स्नेहा बिल्डर्स द्वारे. मनापासून आभार असेल प्रत्येकाचं, कारण डाव्या बाजूला ते कटआउट्स आहेत ज्या ज्या व्यक्तींनी दानशूरपणा दाखवलं या स्पर्धेकरता. खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळवून दिलंय. खेळाडू पुढे जात आहेत. नवीन आलेला बॅटर सुद्धा त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक इन कडे होता. आता ऑन ड्राईव्ह, खराब फिल्डिंग, क्षेत्ररक्षक मुख्य घटक आहे क्रिकेट मधला. चेंडू सुटलाय, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय, सीमा रेषेपार. मिळतील धावा 4. VPL चौकार. 47 वर 4. त्या नटीनं मारली मिठी मला. त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला. त्या नटीनं मारली मिठी. थँक्यू. ब्लॉकवर मध्ये चेंडू होता, चांगलं शरीराचं संतुलन बनवलं. एक्स्ट्रा कव्हर मधून थ्रो येण्याआधी एकदा मिळाली बॅटरला. स्कोर मोज ऑन 48. 6 षटकांची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 48. आता उर्वरित 24 बॉल मध्ये पाहिजेत 41. 10.25 चा रिक्वायर रन रेट आहे, म्हणजेच 24 मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे शिरगाव या टीमला. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान. वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान. वाडवळ प्रीमियर लीग. थँक्यू. पुन्हा वाजलं जातं या स्पर्धेचं टायटल सॉन्ग, वाडवळ प्रीमियर लीग 2026. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज गौरव वर्तक
गौरव वर्तक येतोय आणि समोर उजव्या हाताचा बॅटर आहे असेल. फुलपुश बॉल बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय. एकदा मिळाली, दुसऱ्या धाबे करता बॅटर धावत आहेत. खराब क्षेत्ररक्षण, फायदा उचलला बॅटिंग करणाऱ्या टीमने. आता यावेळेला या चुका चालणार नाही. अन्यथा या स्पर्धेमधून माघारी परतावं लागेल तारापूर या टीमला. धावसंख्या 2 ने पुढे गेली. 50 अप. धावा झाल्यात त्या 50. 4 गडी बाद. फुल टॉस बॉल बघितलं आपण. मिड ऑफ मधून लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. 2 धावा पुन्हा एकदा आल्यात. मागच्या 2 चेंडूंमध्ये 4 धावा येताना दिसल्यात. धावसंख्या 4 गडी बाद 52. आता एक असं षटक हवं आहे ज्या षटकामध्ये कमी धावा जातील आणि विकेट सुद्धा मिळतील. दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणाऱ्या टीमने पूर्णतः या ठिकाणी चांगलं कॉन्सन्ट्रेशन राखलंय. आदरणीय भूषणजी म्हात्रे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि हे स्वागत चौकारणीशी सुद्धा होतोय. VPL 4 दिल मांगे मोर. VPL 4 प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग थँक्यू. 4 गडी बाद 56 धाबा 56 रन्स ऑन द बोर्ड. चांगला बॅटिंग परफॉर्मन्स बघायला मिळालाय बॅटरचा. 15 बॉल मध्ये 25 वर खेळतोय आयसल. ओहो, इथे 2 धाबा. खराब फिल्डिंग, खराब थ्रो. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा झाल्या ते 4 गडी बाद 58. 58 म्हणजे सुरुवात जर आपण बघितली, प्रवास एखादा करत असताना घाटामधून आपल्याला नागमोडी वळणं लागतायत आणि तेव्हा आपला वेग कमी होतोय. त्याच्यानंतर एक्सप्रेस हायवे पकडल्यावर आपला वेग वाढतोय. तसं आता धावा बनवणाऱ्या टीमच्या धावसंख्येचा वेग वाढलाय. अगदी योग्य अभ्यास गतीचा केलाय. जागा बनवून खेळलं जातोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली आणि ह्याच बरोबर 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतील 4. VPL चौकार. स्कोर मोज ऑन 62. प्रीमियर लीग वाडवळ धावसंख्या 62. 4 गडी बाद. अजून मला वाटते की 27 धावांची आवश्यकता आहे. 27 धाबा. स्विंग अँड मिस. यावेळेला वळणदार चेंडू बघायला मिळालाय. षटक क्रमांक 7 ची समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर पाठलाग करत असताना 4 गडी बाद 62 धावा झालेत. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 9च्या सरासरीने पाहिजेत 27 धाबा. 27 धाबा होतील की नाही, शंका आशंकेचं क्रिकेट या ठिकाणी वर्तवलं जातोय. ये शंका पूर्ण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. चिमाजी अप्पा क्रीडांगणावर सुरू असलेला लेदर क्रिकेटचा रणसंग्राम वाडवळ प्रीमियर लीग 2026. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची मैदान क्रमांक 1 वर पुढील होणारा सामना विरार वर्सेस उमेळा. उमेळाच्या टीमने रेडी राहायचं आहे, तसंच विरारच्या टीमने रेडी राहायचं आहे.
स्कोरर स्कोर प्लीज. 62 धाबा 7 षटकांच्या समाप्तीनंतर झालेत. 4 गडी बाद 62, 9च्या सरासरीने 27 धाबा 3 षटकात पाहिजेत. 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. विराट in संघाने 3 over. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. विराट संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तरी कृपया उमेळा संघाने याची नोंद घ्यायची आहे व आपले धडाडीचे फलंदाज रेडी ठेवायचे आहेत. धन्यवाद. काय हा गोड आवाज आपल्या या BPL च्या कमिटीच्या मेंबरचा. चांगलं वक्तृत्व या BPL कमिटीनं आतापर्यंत दाखवलंय आणि योग्य नियोजित वेळेनुसारच मॅचला सुरुवात झाली. डे 1 मध्ये आपण बघितलं होतं वसई विरार शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरबाडे सरांना, सोबतच लालू तुरे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांना सुद्धा पाहिलं होतं. 18 मध्ये 27 पाहिजे आणि अशीच गोलंदाजी हवी आहे तारापूर टीमला. तारापूर की शिरगाव. 4 गडी बाद धावसंख्या धावपळकर 62. गोलंदाजी मार्गावर अमय साबे युवा खेळाडू. व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच राम सरांचा. धावसंख्या 1 ने पुढे गेले आणि धाबा झाल्या आहेत ते 4 गडी बाद 63. तारापूर विरुद्ध शिरगाव हा महामुकाबला. कारण या मॅच मध्ये जो पराभूत होईल ते पॅकअप करतील. स्लो ओव्हर 1. होईन कटर. आत वळणारा चेंडू. डॉट बॉल. धावसंख्या 4 गडी बाद 63 धाबा. अजूनही 26 धाबांची आवश्यकता या मॅचला जिंकण्याकरता. पुन्हा आता बघूया कशा नियंत्रण होतं की नाही. शॉर्ट मिड विकेट मध्ये शतरक्षक जात आहेत. एक धाव मिळाली. एका धाब्याची मदत मिळते. धावसंख्या 1 ने पुढे गेले आणि धाबा झाल्या 4 गडी बाद 64 धाबा. 89 धावसंख्येचा पाठलाग होतोय. टार्गेट चांगलं सेट केलं होतं. गोलंदाजानं काहीसं निराश केलं. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या शतरक्षकांनी सुद्धा काही निराशा दिली. मिसफिल्ड, कॅच ड्रॉप पाहायला मिळालं. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला. थोडंच लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलंय. पाहू शकतायत जसा चेंडू बॅटच्या बाहेर पडलाय. बॅटचा संपर्क जसा झालाय तसं त्या चेंडूवर मोहर उमटवली होती 4 धावांची. VPL चौकार आलाय. धावसंख्या पोहोचली 4 गडी बाद 68. 68 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता 21 धावा पाहिजेत. 14 मध्ये 21. आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ ठेवावा लागेल बॅटर आणि बॉलरला सुद्धा. ओहो, एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्रामध्ये नेत्रदीपक हा फटका. एकदा मिळाली. थ्रो बघा कुठे केलाय. खराब थ्रोचा फायदा उचलला. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धावा लागल्या जात आहेत. 70 धावा 4 गडी बाद. 70 धावा 4 गडी बाद. व्हॉट ए परफॉर्मन्स. आता 19 धावांची आवश्यकता आहे. 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. वापसी करावी लागेल बॉलिंग करणाऱ्या टीमला. पुन्हा एकदा तेज क्षेत्र निवडलंय. गॅप शोधलाय. ठाऊक आहे बॅटरला 2 धाव मिळू शकतायत. चांगला स्टॅमिना, चांगली ऊर्जा या दोन्ही बॅटरची. बघा खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा उचललाय. 3 धाव पण पूर्ण होत आहेत. धावसंख्या 73. 8 षटकांची समाप्ती. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धाव फळकावर त्या 73 धाबा. 12 बॉल म्हणजेच 12 बॉल मध्ये 16 धाबांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये पाहिजे 16. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत.
12 बॉल मध्ये 16 धावा 8च्या सरासरीने पाहिजे. डावपेच आखले जातील काय? कारण रणनीतीशिवाय काही नाही. क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या हालचाली ओळखल्या पाहिजेत. स्पर्धी बॅटर कशा पद्धतीने कृती करतोय हे सुद्धा ओळखलं पाहिजेत. 12 बॉल मध्ये 16ची गरज हे तुम्ही भावेश घरत सरांना बघतायत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, एक युटिलिटी क्रिकेटर, मॅनेजमेंटचे सूत्र हाताळत आहेत आणि वेळ प्रसंगी लीग मॅचेस मध्ये जी काही सरासरी हवी असते, कोणती टीम पॉइंट टेबल मध्ये कुठे आहे, अगदी योग्यरित्या हे सर्व काही घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवणारं व्यक्तिमत्व, बुद्धिमत्तेचा वापर करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच भावेशजी घरत आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. बारा बॉल आणि 16 धावांची गरज आहे. तारापूर टीमचे समर्थक सध्या शांत बसलेत कारण दबाव आहे. क्रिकेट मॅच मध्ये काही होऊ शकतं. दुसऱ्या बाजूला शिरगाव टीमच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माइल पाहायला मिळतोय कारण वरचढपणा, ताकद शिरगाव टीमने दाखवलं. मॅच बनू शकतोय, असं नाही की मॅच गेलाय. 12 मध्ये 16 पाहिजेत. गोलंदाजी मार्गावर अनुभवी गोलंदाज आलेत. प्रत्युष पाटील एक सफलता त्याने मिळवले. ऑन ड्राईव्ह केलाय. आत्मविश्वास वाढल्यानंतर चांगली फटकेबाजी आणि या ठिकाणी 4 धावा मिळतील. गॅप शोधला बॅटरने. चौकार, धावसंख्येला आकार. 4 गडी बाद. धावा झाल्यात 77. 12 धावांची आवश्यकता. 21 चेंडूंमध्ये हैसल हा खेळाडू 43 वर खेळतोय. फिल्डिंग करणाऱ्या टीम करता काटा बनलाय. आपण म्हणतो ना की ह्याचा काटा काढल्यानंतर पुढे आपलं आयुष्य आपण चांगलं जगू शकतोय. इथे सुद्धा याच खेळाडूला बाद केल्यानंतर मॅच मध्ये वापस होऊ शकतं. ही इज प्लेइंग ऑन 43 इन 21 बॉल. 21 मध्ये 43 बनवलेत. इनसाइड आउट. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये खराब फिल्डिंग. 1 धाव मिळाली. धाव संख्या झाली 4 गडी बाद 78 धावा. तारापूर निराशजनक कामगिरी करतायत त्यांच्या खेळाडू. जी युनिटी हवी आहे, जी एकी दिसायला हवी होती ती दिसत नाही. अजूनही काही संपलं नाही. वार पलटवार नेहमीच आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये बघितलेत. इथे सुद्धा वार पलटवार करावे लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. असतं त्याचा कधी आपण विचार सुद्धा करत नाही. ते मनात नसतं. फुल मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. म्हणजे थोडंसं ढिल मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. म्हणजे थोडंसं ढिलं पण फिल्डिंग मध्ये दिसलंय मला. नक्कीच तारापूरचे 12th मॅन आहेत ते सुद्धा हाच विचार करतायत कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर धावा गेल्यात. थोडीशी नाहीशी झालं आणि आता स्माईल आलं. ती 12th मॅन आहेत तारा आणि आता स्माईल आलं. ती 12th मॅन आहेत तारा. वॉर्निंग मिळाली. 1 बाउन्स. 2 बॉल. 2 बाउन्स. 2 बॉल. 2 बॉल मध्ये पाहिजेत 5 नरम. गोलंदाजांनी हा मॅच केलाय गरम. गोलंदाजांनी हा मॅच केलाय गरम. एका बॉल मध्ये जिंकण्याकरता 5 धावांची गरज आहे. जिंकण्याकरता 5 धावांची गरज आहे. शिरगाव या टीमला गरज आहे. शिरगाव या टीमला गोल्डन षटकार. शिरगाव या टीमला गोल्डन षटकार. गोल्डन षटकार. OMG. Oh my God. OMG. Oh my God. Oh my God. OMG. Oh my God. Oh my God. अर्धशतक सुद्धा पूर्ण झालंय. बॅटर हैसल या बॅटर झालंय. बॅटर हैसल या बॅटरचं सिद्धीचं स्वप्न ताकद. सिद्धीचं स्वप्न
ताकद वाढवळची जिद्द मनात मैदानात उतरलो तो मॅच बनवला होता गोलंदाजाने. आता मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील आयोजक कमिटीचे मेंबर्स. ओ टू यू सर. ही माती आमची, हे मैदान आमचं. करणारे दर्शन राऊत यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. RCL हर्षल पाटील, मॅन ऑफ द मॅच हर्षल पाटील. शिरगाव शाखाचे मॅन ऑफ द मॅच हर्षल पाटील हे मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या वसई. ही माती आमची, हे मैदान आमचं. वाडवळ समाजाची नवी ओळख, जिद्दीचं स्वप्न. समाजाची नवी ओळख, जिद्दीचं स्वप्न. ताकद वाडवळची जिद्द मनात मैदानात उतरलो विजय हाच ध्यास. वाडवळ प्रीमियर लीग, एकजुटीचा विजय वाडवळ प्रीमियर लीग. जिंकणार आज वाडवळ प्रीमियर लीग. प्रीमियर लीग मॉर्निंग क्लबचे सर्व विकास राऊत यांचे इथे आगमन झालेले आहे. मॉर्निंग क्लब आणि विकास हे नाव एकमेकाशी एवढं जोडलेलं आहे की मॉर्निंग क्लब हा शब्द विकास राऊत यांच्याशिवाय अधुरा आहे. असे हे विकास राऊत 2 दिवस बाहेरच्या दौऱ्यावरती असताना आज तिसऱ्या दिवशी आपला वेळातला वेळ काढून खास वाडवळ प्रीमियर लीगसाठी इकडे आपण अमूल्य वेळ आपला दिलात. विकास राऊत तुमचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे वसई विकास सहकारी बँक तसेच वसई शेतकरी सोसायटी याचे चेअरमॅन श्री आशय राऊत यांचे आगमन झालेले आहे. त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला स्थानापन्न झालेले आमचे जुने जाणते आणि अजूनही युवांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे जगदीश बापू मामा यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद.